हॅलो एव्हरीवन, मी जयवंत देशमुख पुन्हा एक वेळा परम एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत करतोय. आपण MST CET ची सिरीज सुरू केलेली आहे. चॅप्टर इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन 7 लेक्चरपर्यंत आपण येऊन थांबलेलो होतो आणि त्याच्यामध्ये क्रोमोझोमच्या स्ट्रक्चर ते आपण लास्ट लेक्चरपर्यंत डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे. ओके, पुन्हा एक वेळा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगत राहणार, जर तुम्हाला बोर्ड आणि MST CET दोन्हीचीही प्रिपरेशन करायची असेल तर दोन्ही सुद्धा या सिंगल व्हिडिओमध्ये कव्हर होईल. कारण याच्यामध्ये नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये वी हॅव पुट द कंटेंट ओव्हर द स्लाइड्स, जे तुम्ही क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये परीक्षेचा पॅटर्न फॉलो करू शकता, जसं की बोर्ड एक्झाम आणि MST CETच्या अँगलनी ज्या ज्या गोष्टीवरती आपण वारंवार स्ट्रेस करतोय, दीज विल बी युअर MST CET क्वेश्चन्स. क्लिअर आहे? अजून जास्त ॲडिशनल डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला हव्या असतील तर यू कॅन विजिट द परम एज्युकेशन चॅनल फॉर नीट व्हिडिओज रिगार्डिंग द सेम टॉपिक्स. क्लिअर? ओके, तर चला या लेक्चरमध्ये आपल्याला आता लेक्चर नंबर 8 मध्ये आपण एंट्री करतो आहोत. याच्यामध्ये वी विल स्टार्ट विथ सेक्स क्रोमोझोम्स अँड क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर ही प्रोसेस काय आहे, सेक्स क्रोमोझोम आपण कशाला म्हणतोय, ऑटोझोम्स काय त्यालाच आणि ॲलोझोम्स काय, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण बघू. क्लिअर आहे? वेल, सी या क्रोमोझोम्स. कुठले क्रोमोझोम्स? तर सेक्स क्रोमोझोम. आपल्या ह्युमन बिईंग इज अ डिप्लॉइड ऑर्गॅनिझम. ह्युमन बिईंग कसा आहे? डिप्लॉइड ऑर्गॅनिझम. डिप्लॉइडचा मिनिंग आता सर्वांना क्लिअर आहे, म्हणजेच लास्ट लेक्चर परत एक वेळा बघून घ्या. द इंडिव्हिज्युअल हु इज कॅरिंग 2n नंबर ऑफ क्रोमोझोम, दॅट मीन्स 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम. 2 सेट्स आहेत, बिकॉज क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर्स. कारण क्रोमोझोम्स कसे प्रेझेंट असतात? पेअर मध्ये. क्रोमोझोम वरती काय प्रेझेंट आहे? DNA, आणि त्याच्यावरती प्रेझेंट असतील जीन्स. दॅट मीन्स जर क्रोमोझोम पेअर मध्ये आहे तर जीन्स सुद्धा पेअर मध्येच प्रेझेंट असणार आहे. 46 क्रोमोझोम आहे 2n सेट मध्ये. इन ऑल वी हॅव 46 क्रोमोझोम. 46 क्रोमोझोम आपल्याकडे आहे. ह्याच्यापैकी आता किती पेअर्स झाल्या यांच्या? 23 पेअर्स, कारण क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर्स. बिलकुल हे पाठच करून टाकायचं, लक्षातच ठेवायचं आहे. तर 22 pairs are called as autosomes. काय म्हणणार? 22 क्रोमोझोम्सला, पेअर्सला ऑटोझोम्स. ऑटोझोम्सलाच तुम्ही ऑटोझोम्सलाच तुम्ही म्हणू शकता बॉडी क्रोमोझोम्स. काय म्हणणार तुम्ही त्याला? बॉडी क्रोमोझोम्स म्हणणार. ठीक आहे? आणि रिमेनिंग वन पेअर इन केस ऑफ मेल अँड फिमेल. ओके, remaining one pair is your sex chromosome. सेक्स क्रोमोझोम म्हणा किंवा यालाच तुम्ही सरळ सरळ म्हणू शकता ॲलोझोम. ॲलो बायोलॉजी मध्ये मोस्ट ऑफ वर्ड्स यू कॅन ब्रेक टू फाइंड आउट द मिनिंग ऑफ दॅट वर्ड. म्हणजे एखाद्या वर्डचा जर तुम्हाला मिनिंग फाइंड आउट करायचा असेल तर त्याला जे फोल्ड करणं शिका. फॉर एक्झाम्पल, इथे आपण लिहिलंय क्रोमोझोम, क्रोमो कलर्ड, झोम बॉडी, कलर्ड बॉडी. सिमिलरली ॲलोझोम ही बॉडी आहे. ठीक आहे ना? ॲलो मीन्स व्हॉट? ॲलो मीन्स डिफरंट. दीज आर डिफरंट बॉडीज. आणि हे जे सेक्स क्रोमोझोम असतात ह्युमन बिंग मध्ये, सेक्स क्रोमोझोम्स आर ऑफ 2 टाइप, एक्स क्रोमोझोम अँड युअर वाय क्रोमोझोम. असे 2 क्रोमोझोम सेक्स क्रोमोझोम म्हणून ह्युमन बिंग मध्ये वी कॅन आयडेंटिफाय. राईट? म्हणजे इन शॉर्ट काय कळालं तुम्हाला? ह्युमन बिंग इज अ डिप्लॉइड ऑर्गॅनिझम आणि त्याच्यामध्ये 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स आर प्रेझेंट. दॅट मीन्स 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स आर प्रेझेंट. त्याच्यापैकी 22 पेअर्सला तुम्ही म्हणणार ऑटोझोम, त्यालाच म्हणू शकता बॉडी क्रोमोझोम, किंवा त्यालाच म्हणू शकता तुम्ही सोमॅटिक क्रोमोझोम. व्हाय सोमॅटिक क्रोमोझोम? बिकॉज सोमा मीन्स बॉडी आणि 1 पेअर इज ऑफ सेक्स क्रोमोझोम, त्यालाच ॲलोझोम तुम्ही म्हणू शकता. ॲलो मीन्स डिफरंट, वाय डिफरंट? एक्स अँड वाय. राईट? ओके, बघू आपण. तर क्रोमोझोम्स, सेक्स क्रोमोझोम आपण कशाला म्हणायचं? आपण इथे एक्सप्लेनेशन केलंय. The chromosomes which are responsible for the determination of the sex are called sex chromosome. असे क्रोमोझोम एक्स आणि वाय क्रोमोझोम, याच्यावरून तुम्हाला त्या इंडिव्हिज्युअलचा सेक्स कुठला आहे हे कळतं. फॉर एक्झाम्पल, फिमेल जर असेल, ह्युमन फिमेल आणि मॅमल्स सुद्धा, ठीक आहे ना, ह्युमन आणि अदर मॅमल्स, दे हॅव फिमेल हॅज 2 एक्स ॲज अ सेक्स क्रोमोझोम. म्हणजे सेक्स क्रोमोझोम फिमेल मध्ये काय असणार? XX. आणि ते जर मेल असेल तर मेल मध्ये ते क्रोमोझोम असणार एक्स अँड वाय. म्हणजे या XX आणि XY या क्रोमोझोमच्या मदतीने वी कॅन डिटरमाइन द सेक्स ऑफ क्रोमोझोम, इंडिव्हिज्युअल.
दॅट इज वाय दीज आर कॉल्ड ॲज सेक्स क्रोमोझोम. अशा क्रोमोझोम्स की जे सेक्स डिटर्मिनेशन, सेक्स फाइंड आउट करण्यासाठी वापरल्या जातात किंवा त्याच्यामध्ये त्यांचा रोल असतो. दीज क्रोमोझोम्स विल बी कॉल्ड ॲज सेक्स क्रोमोझोम्स. गॉट इट? समजलंय? राईट. आणि त्यालाच आपण ऑलरेडी सांगितलंय, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲलोझोम. वाय? बिकॉज दीज आर डिफरंट क्रोमोझोम्स अदर दॅन ऑटोझोम्स. Human beings and other mammals have X and Y chromosomes as a sex chromosome. लिहिलंय आपण ऑलरेडी. आपण सांगितलं ह्युमन आणि अदर मॅमल्स हॅव X and Y as a sex chromosome. सेक्स क्रोमोझोम म्हणून X आणि Y हे क्रोमोझोम काम करतील. वेल, आता याचे डिफरन्शिएटिंग पॉइंट आपल्याला बघायचे. अगोदर आपण काय करू, तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये जे दिलंय त्याला बघू आणि त्याचे डिफरन्शिएटिंग पॉइंट करू. X chromosome is straight and longer rod like than Y chromosome. म्हणजे काय? सपोज कन्सिडर दिस ॲज युअर X क्रोमोझोम. हा काय तुमचा X क्रोमोझोम. ओके. आणि Y क्रोमोझोम इथे काय आलं तुमचं, हे सेंट्रोमियर करूनच घेऊ आपण. ठीक आहे. दिस इज अ सेंट्रोमियर आणि ह्या त्याच्या झाल्या क्रोमॅटिड्स. राईट. Y क्रोमोझोम कसा असणार आहे, थोडं मागे पुढे होईल माझ्याकडून, लक्षात घ्यायचंय. हा झाला तुमचा Y क्रोमोझोम. ठीक आहे. याला लिहितोय मी Y क्रोमोझोम. काय दिसतंय तुम्हाला? X क्रोमोझोम इज अ रॉड लाईक. आता इथे रॉड सारखं दिसत नाहीये, पण आपण समजून घेतोय. लॉंगर रॉड लाईक आणि स्ट्रेट स्ट्रक्चर. Y क्रोमोझोम सुद्धा रॉड लाईक आणि स्ट्रेट स्ट्रक्चर आहे. एक फरक. ठीक आहे. सेकंड, X क्रोमोझोम इज लॉंगर. इकडे लिहितोय मी X क्रोमोझोम आणि इकडे लिहितोय Y क्रोमोझोम. ओके. चलो पूरा लिख लेते हैं. X क्रोमोझोम and this is your Y क्रोमोझोम. ओके. हा तुमचा Y. नको कन्फ्युजनच नको, कारण हे जेव्हा तुम्हाला समजेल ना, तर क्रॉसिंग ओव्हर काय, सेक्स लिंकेज काय, कम्प्लीट इनकम्प्लीट, सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स आपण कशाला म्हणतो, त्याच्यासाठी कुठला पार्ट हा क्रोमोझोमचा रोल प्ले करणार, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जातील. ठीक आहे. तर हा X क्रोमोझोम, हा Y क्रोमोझोम. X क्रोमोझोम पहिला पॉइंट मी इथे लिहितोय, इट इज लॉंगर. ठीक आहे. आणि इकडे लिहू आपण Y क्रोमोझोम, इट इज शॉर्टर. आता शॉर्टर कुणापेक्षा? X क्रोमोझोम पेक्षा. लॉंगर कुणापेक्षा? Y क्रोमोझोम पेक्षा. ओके. सेकंड थिंग, सेकंड याच्यामध्ये काय म्हणू आपण त्याला, सेकंड डिफरन्शिएटिंग पॉइंट. चला इकडे घेऊ, कारण डिफरन्शिएशन क्लिअर होऊन जाईल. X क्रोमोझोम इज मेटासेंट्रिक while Y क्रोमोझोम इज ॲक्रोसेंट्रिक. म्हणजे काय? सी हियर, लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलंय, जर सेंट्रोमियर हा मिडल पोझिशनला असला, बघा ह्या दोन्ही क्रोमॅटिडच्या एकदम मिडल मध्ये, म्हणून हा कोणता क्रोमोझोम झालाय, लास्ट लेक्चर बघून घ्या नीट. त्याला म्हणतो आपण मेटासेंट्रिक क्रोमोझोम. क्रोमोझोम कसा? X मेटासेंट्रिक. आणि स्लाइटली अवे फ्रॉम सेंटर जर असेल तर दिस क्रोमोझोम इज कॉल्ड एज ॲक्रोसेंट्रिक. म्हणजे टुवर्ड्स टेलोमियर, याला म्हणायचं ॲक्रोसेंट्रिक. आठवतंय तुम्हाला? चार टाईप बघितले आपण, मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक आणि टेलोसेंट्रिक. फास्ट मध्ये वेल, हे मिडल मध्ये मेटासेंट्रिक, हा थोडा मिडलच्या बाहेर आहे सब मेटासेंट्रिक. समजून घ्यायचंय, झालेला आहे तरी सुद्धा आपण काढतोय. हा अजून वरती गेलाय पोझिशन सेंट्रोमियरची, हा झालाय तुमचा ॲक्रोसेंट्रिक. आणि जर एकदम कॉर्नरला जर असेल, रॉड शेप जर दिसत असेल, तर याला म्हणता तुम्ही टेलोसेंट्रिक. बघा हा कोणता दिसतोय तुम्हाला? ॲक्रोसेंट्रिक, थर्ड नंबरचा. आणि हा कसा दिसतोय? मेटासेंट्रिक. क्लिअर आहे? आता मी याला इरेज करेल. म्हणजे कुठलंच कन्फ्युजन या चॅप्टर रिलेटेड असायला नको, कारण याच्यावरती बऱ्यापैकी क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे ना. नंतर X क्रोमोझोम हॅज लार्ज अमाउंट ऑफ युक्रोमॅटिन अँड स्मॉल अमाउंट ऑफ हेट्रोक्रोमॅटिन. ओके. काय मिनिंग झाला याचा? याच्यामध्ये लिहून घेऊ आपण, लार्ज अमाउंट ऑफ युक्रोमॅटिन अँड स्मॉल अमाउंट ऑफ हेटेरोक्रोमॅटिन. डिफरन्शिएटिंग पॉइंट आपल्याकडे तयार होत आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. याच्या उलटे इकडे करू. इट हॅज स्मॉल अमाउंट ऑफ युक्रोमॅटिन. सांगतो काय तर, स्मॉल अमाउंट ऑफ युक्रोमॅटिन शॉर्ट मध्ये लिहितोय, अँड लार्ज अमाउंट ऑफ
अमाऊंट ऑफ हिटेरोक्रोमॅटिन. युक्रोमॅटिन आणि हेटेरोक्रोमॅटिन हे प्रकार काय आहेत? युक्रोमॅटिन म्हणजे असा पार्ट ऑफ दॅट क्रोमोझोम की ज्याच्यामध्ये डीएनए चे कंटेंट जास्त असणार आहे. कुठे लिहिले मी? युक्रोमॅटिन. म्हणजेच इट हॅज लार्ज क्वांटिटी ऑफ डीएनए अँड स्मॉल क्वांटिटी ऑफ आरएनए. मग इकडे काय लिहिणार आपण? स्मॉल क्वांटिटी ऑफ डीएनए. स्मॉल क्वांटिटी ऑफ डीएनए कोणत्या रिजन मध्ये? युक्रोमॅटिन रिजन मध्ये. मी फक्त ईयू लिहितोय, ठीक आहे. आणि इथे सुद्धा आपण लिहू युक्रोमॅटिनच्या केसमध्ये. क्लिअर आहे? तर हा झाला युक्रोमॅटिन हेटेरोक्रोमॅटिन. मग युक्रोमॅटिन पार्ट मध्ये डीएनए जास्त आहे. दॅट इज वाय दिस इज जेनेटिकली ऍक्टिव्ह. कोण जेनेटिकली ऍक्टिव्ह? युक्रोमॅटिन. जेनेटिकली इट इज ऍक्टिव्ह. इट इज जेनेटिकली इनऍक्टिव्ह. युक्रोमॅटिन पार्ट बोलतोय आपण. जेनेटिकली युक्रोमॅटिन इज अ इनऍक्टिव्ह पार्ट इन केस ऑफ वाय क्रोमोझोम. कारण इकडे डीएनए चे कंटेंट कमी आहेत, इकडे जास्त आहेत. ओके, पुढे जाऊ. आता काय सांगितलंय? वेल सी युक्रोमॅटिन हॅज लार्ज अमाउंट ऑफ डीएनए आपण लिहिलंय. हेन्स जेनेटिकली इट इज ऍक्टिव्ह. वाय क्रोमोझोम हॅज स्मॉल अमाउंट ऑफ युक्रोमॅटिन अँड लार्ज अमाउंट ऑफ हेटेरोक्रोमॅटिन. That is why it is genetically less active or inert or inactive. हा फरक आपण बघितला, ठीक आहे. Both X and Y chromosomes show homologous and non-homologous regions. काय मिनिंग झाला? हा X क्रोमोझोम, वेल हा तुमचा X क्रोमोझोम, हा Y क्रोमोझोम. तर याच्यावरती हा जो रिजन दिसतोय तुम्हाला, दिस वन, कसं करू याला? हा रिजन दिस वन म्हणजे ह्या दोन इतका पार्ट. तर हा कसा झालाय? जागा सी. हे जे दोन दिसतात मी इथे लिहितोय, चला, होमोलॉगस रिजन. होमोलॉगस. आणि हा सुद्धा याचा झाला होमोलॉगस रिजन. ओके, होमोलॉगस रिजन. हा झाला नॉन होमोलॉगस. नॉन होमोलॉगस. आणि हा झाला वाय क्रोमोझोमचा नॉन होमोलॉगस रिजन. म्हणजेच बोथ एक्स अँड वाय क्रोमोझोम हॅव होमोलॉगस रिजन अँड नॉन होमोलॉगस रिजन. क्लिअर आहे? मग आता ऑब्विस आहे की याची जर लेंथ जास्त आहे तर याच्यामध्ये डीएनए चे कंटेंट जास्त असणार आहेत आणि याच्यामध्ये डीएनए चे कंटेंट कमी असणार आहेत. आता क्रॉसिंग ओव्हर जे होणार, तर क्रॉसिंग ओव्हर तुमच्या होमोलॉगस रिजन मध्ये होत आहे, ठीक आहे ना. चल तुमच्या अगोदर पॉइंट्स आपण क्लिअर करून घेऊ म्हणजे सर्व क्लिअर होईल. होमोलॉगस रिजन शो सिमिलर जीन्स वाईल नॉन होमोलॉगस रिजन शो डिसिमिलर जीन. चलो इथे लिहून टाकू आपण 6 पॉइंट. होमोलॉगस रिजन शॉर्ट मध्ये लिहितोय. होमोलॉगस रिजन शो सिमिलर जीन्स, सारखे जीन्स प्रेझेंट असतील. अँड नॉन होमोलॉगस रिजन शो नॉन होमोलॉगस रिजन शो डिसिमिलर जीन्स. शो डिसिमिलर, सारखे जीन्स नसतात, डिसिमिलर जीन्स. ठीक आहे. याचं चलो 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 काय सांगितलं? homologous region show similar genes while non-homologous region show dissimilar gene and this is the case with Y chromosome also. म्हणजे 6 पॉइंट इथे लिहितोय मी जागा नसल्यामुळे लाईक X क्रोमोझोम. लाईक X क्रोमोझोम मिनिंग काय झाला? हे जे होमोलॉगस रिजन तुम्हाला दोघांचे दिसत आहेत तर याच्यामध्ये सारख्याच प्रकारचे जीन्स प्रेझेंट असतील आणि हा जो नॉन होमोलॉगस रिजन आहे याच्यावरती डिफरंट टाइप ऑफ युअर जीन्स विल बी प्रेझेंट, राईट. चलो नंतर काय, हे स्ट्रक्चर इकडेच दिले आपण अगोदर काढलंय. नंतर क्रॉसिंग ओव्हर अकर्स ओनली बिटवीन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम. खूप महत्वाच्या गोष्टी आहेत कारण पुढचे जे टॉपिक्स आहेत तुम्हाला याच्याशिवाय कळणार नाही बघा, ठीक आहे ना. चालेल. काय सांगितलं आपण? क्रॉसिंग ओव्हर होणार. हा जो होमोलॉगस रिजन दिसतोय तर याच्यामध्ये होणार, कुठे लिहू, सेपरेटली लिहितोय. क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस. क्रॉसिंग ओव्हर takes place between non-homologous region, extremely sorry, homologous region takes place between homologous region. त्याचे कारण तर तुम्हाला समोर समजतील. होमोलॉगस रिजन फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, याचं स्ट्रक्चर नीट लक्षात घ्या. ओके. काय काय सांगितलं आपण की दोघांनाही होमोलॉगस आणि नॉन होमोलॉगस रिजन आहे.
एक्स हा लॉंगर आहे, वाय हा शॉर्टर आहे. ठीक आहे. वेल, होमोलॉगस रिजन मध्ये सारख्या प्रकारचे जीन असतात, नॉन होमोलॉगस मध्ये डिफरंट टाईपचे जीन्स असतात. क्रॉसिंग ओव्हर जे होणार ते होमोलॉगस रिजन मध्ये होणार. ठीक. आणि अजून काय बोललो आपण? ठीक आहे. आता हे नॉन होमोलॉगस रिजन दिसतात एक्स आणि वाय क्रोमोझोमचे, हा वाय क्रोमोझोम हा एक्स क्रोमोझोम. तर यांच्या रिजन मध्ये जे काही जीन्स प्रेझेंट असतील ते आपण सांगितलं ते डिफरंट आहेत. बरोबर आहे. मग एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजन मध्ये जेही जीन्स प्रेझेंट आहेत त्या जीन्सला तुम्ही म्हणणार एक्स लिंक्ड. काय म्हणणार त्याला? याला म्हणणार तुम्ही एक्स लिंक्ड जीन्स. ओके. आणि नॉन होमोलॉगस रिजन हा वाय क्रोमोझोमचा आहे, तर याच्यामध्ये जे जीन्स प्रेझेंट असतील त्याला तुम्ही म्हणणार वाय लिंक्ड जीन्स. मग मला सांगा, एक्स लिंक जीन्स आणि वाय लिंक जीन्स हे कुठे कुठे प्रेझेंट आहेत? तर दोन्ही क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजन मध्ये. दुसरी गोष्ट, नॉन होमोलॉगस रिजन हा वायचा मोठा दिसतोय की एक्सचा मोठा दिसतोय? एक्सचा मोठा दिसतोय. म्हणजे नंबर ऑफ जीन्स आर मोर इन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. इथेच लिहितोय मी, नंबर ऑफ जीन्स मोर इन केस ऑफ नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. आणि इथे नंबर ऑफ जीन्स लेस इथे लिहितोय, समजून घ्या. नंबर ऑफ जीन्स लेस इन कंपॅरिझन टू नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. क्लिअर आहे? हे बघा, हे आता मला एक सांगा किंवा तुम्ही परत एक वेळा रिवाइज करू. काय काय लक्षात ठेवायचंय? क्रॉसिंग ओव्हर कोणत्या रिजन मध्ये होणार? तर होमोलॉगस रिजन मध्ये होणार. ठीक आहे. नंतर काय म्हणतो आपण त्याला, एक्स लिंक्ड आणि वाय लिंक्ड जीन्स कोणत्या रिजन मध्ये प्रेझेंट असणार? दीज विल बी प्रेझेंट इन युअर नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. क्लिअर? वेल, नंतर नंबर ऑफ जीन्स नॉन होमोलॉगस रिजन, कारण याची लेंथ जास्त दिसते, याची कमी आहे नॉन होमोलॉगस रिजनची. तर इथे जे एक्स क्रोमोझोम मध्ये नॉन होमोलॉगस रिजन मध्ये जी जीन्सची संख्या आहे दॅट इज मोर, आणि वाय क्रोमोझोम मध्ये इट इज लेस दॅन द एक्स क्रोमोझोम. डिफरन्शिएटिंग पॉईंट समजताय तुम्हाला? हा जो तुमचा एक्स क्रोमोझोम तुम्हाला दिसतोय, ठीक आहे ना, तर याच्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ यू क्रोमॅटिन आपण सांगितलंय. यू क्रोमॅटिनचा अर्थ हा होतो की ते जेनेटिकली ऍक्टिव्ह आहे. काय ऍक्टिव्ह आहेत? कारण त्यांच्यामध्ये डीएनए चे कंटेंट जास्त आहे. आणि हेट्रोक्रोमॅटिन हा पार्ट कोणामध्ये जास्त आहे? वाय क्रोमोझोम मध्ये. ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये काय असणार आहे? तर आरएनए ची क्वांटिटी जास्त आहे. दॅट्स व्हाय जेनेटिकली दे आर इनएक्टिव्ह ऑर आपण त्याला लिहू लेस ऍक्टिव्ह. लेस ऍक्टिव्ह. क्लियर? चलो आगे बढ़ेंगे. हेच डायग्राम आपण तिकडे काढली, त्याच्यामुळे आता आपण एक्सप्लेन करणार नाही. ही तुमच्या टेक्स्ट बुक मधली डायग्राम आहे. क्रॉसिंग वर परत एक वेळा लक्षात घ्या, कोणत्या रिजन मध्ये होणार? एक्स आणि वाय क्रोमोझोमच्या होमोलॉगस रिजन मध्ये देयर विल टेक प्लेस द क्रॉसिंग ओव्हर. क्लिअर? पुढे जाऊ. ओके. सेक्स क्रोमोझोम बद्दल अजून काय झालंय आपण फक्त तुमच्या टेक्स्ट बुकचं बघू. नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम इज लॉंगर बोललो आपण, and contains more genes than that of non-homologous region of Y chromosome. हा मुद्दा सुद्धा आपण डिस्कस केलाय. नंतर X linked genes are present on the non-homologous region of X chromosome. बोललो आपण डायग्राम मध्ये बघा, X linked genes कुठे प्रेझेंट आहेत? तर काय सांगितलं आपण? X linked genes are present on the non-homologous region of X chromosome and Y linked genes are present on the non-homologous region of Y chromosome. हे सगळे डिफरन्शिएटिंग पॉइंट झालेत. आपल्याला ऍक्टिव्हिटी सुद्धा दिली आहे की एक्स आणि वाय क्रोमोझोमचे डिफरन्शिएटिंग पॉइंट तुम्ही काढा. आपण इथेच काढले. ठीक आहे. तुम्ही असंच्या असं याला नोट करू शकता. वेल, क्रॉसिंग ओवर भी हो गया. उसके बाद में हाँ, हे झालं वाय लिंक जीन्स आर प्रेझेंट ऑन द नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम. ठीक आहे. पुढे जाऊ आता जो आपण लिंकेज मध्ये क्रोमोझोम समजलं तुम्हाला. एक्स क्रोमोझोम वाय क्रोमोझोम काय आहेत? तर एक्स आणि वाय क्रोमोझोम त्यांचे डिफरन्शिएशन तुम्हाला कळालं. एक्स हा लॉंगर आहे, वाय हा शॉर्टर आहे. एक्स हा मेटासेंट्रिक आहे, वाय हा अॅक्रोसेंट्रिक आहे, डिपेंडिंग ऑन द पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. बरोबर की नाही? नंतर दोघांनाही होमोलॉगस आणि नॉन होमोलॉगस रिजन आहेत. होमोलॉगस रिजन हे सारख्याच लेंथचे आहेत, त्यांच्यामध्ये सारख्याच टाईपचे जीन्स प्रेझेंट आहेत. नॉन होमोलॉगस रिजन मध्ये त्यांच्या हाईट मध्ये कमी जास्त आहे, डिफरन्स आहे. नॉन होमोलॉगस रिजन हा एक्स क्रोमोझोमचा मोठा आहे, नॉन होमोलॉगस वाय क्रोमोझोमचा छोटा आहे. मग एक्स क्रोमोझोमचा नॉन होमोलॉगस रिजन मध्ये देयर इज अ मोर जीन्स, वाय क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजन मध्ये
लेस क्वांटिटी ऑफ जीन्स. नंतर युक्रोमॅटिन इज मोर इन एक्स क्रोमोझोम, त्याच्यामुळे तो जेनेटिकली ऍक्टिव्ह असतो. बरोबर. नंतर नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स लिंक जीन्स, सॉरी युअर एक्स क्रोमोझोम, त्याच्यामध्ये एक्स लिंक्ड जीन्स प्रेझेंट असतील. आणि वाय क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजन मध्ये देर विल बी वाय लिंक्ड जीन्स. ही झाली त्याचे डिफरन्शिएटिंग पॉइंट. आता तुम्हाला कळालेलं असावं. The sex chromosomes are useful in determination of sex. Second thing, काय म्हणू आपण त्यांना, एक्स, त्यांना आपण दुसरं नाव दिलं ॲलोझोम. ॲलो म्हणजे डिफरंट. दे एक्स आणि वाय, दीज आर द टू क्रोमोझोम्स विच डिटरमाइन सेक्स इन ह्युमन अँड रिलेटेड मॅमल्स. आता क्रॉसिंग ओव्हर किंवा लिंकेज, लिंकेज कशाला म्हणायचे. ओके, काय कळालं तुम्हाला. क्रोमोझोम आहे, क्रोमोझोमवरती जीन्स प्रेझेंट आहे. ठीक आहे ना. मग जीन्स जर प्रेझेंट आहेत तर एका सेम क्रोमोझोमवरती जे काही जीन्स प्रेझेंट असतील ते एकमेकाच्या जवळजवळच असणार आहेत, काही दूरही असतील. बरोबर आहे की नाही. पण क्रोमोझोम हा एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफर होतोय. मग त्या क्रोमोझोमवरती प्रेझेंट असणारे सगळे जीन्स सुद्धा ट्रान्सफर होतील. बरोबर ना. याचा अर्थ काय झाला, एका क्रोमोझोमवरती जे काही जीन्स प्रेझेंट होते दे आर लिंक्ड, राईट. ते लिंक आहे म्हणूनच खालच्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर झाले. मग असा जो फिनॉमिनन आहे दॅट इज कॉल्ड एज लिंकेज. लिंक म्हणजे जोडणे. लेट अस सी. इट इज नोन फॅक्ट दॅट सेव्हरल जीन्स आर प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम. एक मिनिट, त्याला थोडंसं आपण काय करू, मोठं घेऊ. इतकंही नको. ओके, हे बघा, दिस इज युअर क्रोमोझोम. हा काय झालाय, तुमचा क्रोमोझोम झाला. या क्रोमोझोमला मध्ये कोण दिसतंय तुम्हाला, हिअर इट इज अ सेंट्रोमियर. आपण हे बोलतोय की या क्रोमोझोम वरती देर विल बी प्रेझेन्स ऑफ जीन्स. आता मी याला असं दाखवतोय, असं समजून घ्यायचंय. हा एक जीन, हा दुसरा जीन असेल, हा तिसरा जीन असेल, ठीक आहे, हा चौथा जीन असेल. असे भरपूर सारे जीन्स प्रेझेंट असू शकतील. फक्त समजून घ्या, याला म्हणतो आपण जीन्स. ओके, दीज आर डिफरंट जीन्स प्रेझेंट ऑन क्रोमोझोम. आपण लिहून टाकू, दिस इज अ जीन अँड दिस इज युअर क्रोमोझोम. जीन अँड क्रोमोझोम. ठीक आहे. It is known fact that several genes are present on chromosome. हे several genes chromosome वरती present आहे. Clear? As chromosomes are carrier of heredity, these genes have tendency to be inherited together. Such genes are called as linked genes. आपला मुद्दा काय चाललाय, हा क्रोमोझोम आहे. हा क्रोमोझोम आता ही लिहितोय मी फर्स्ट जनरेशन करू, कारण क्रोमोझोमला आपण काय म्हणतो, युनिट ऑफ हेरिडिटी अकॉर्डिंग टू सुटन अँड बोरी. आणि मेंडलने काय सांगितलं होतं की जीन्स आर युनिट ऑफ हेरिडिटी. बरोबर की नाही. मग जीन्समुळेच वरच्या जनरेशनचे कॅरेक्टर खालच्या जनरेशन मध्ये येतात. क्लिअर. मग जीन्स कोणावर प्रेझेंट आहे, क्रोमोझोम. मग क्रोमोझोम जर खाली आले तर क्रोमोझोम सुद्धा काय झाला, युनिट ऑफ हेरिडिटी. कारण कॅरेक्टर पेरेंट्सचे त्या ऑफस्प्रिंग मध्ये येणार तर कुणामुळे येणार, या तुमच्या क्रोमोझोममुळे येणार. बरोबर की नाही. म्हणजे आता हे क्लिअर झालंय की हा तुमचा क्रोमोझोम आणि क्रोमोझोम वरती प्रेझेंट असणारे हे काय झाले, डिफरंट टाइप्स ऑफ जीन्स. क्लिअर आहे. अच्छा, आता हे प्रेझेंट आहे. मग जर क्रोमोझोम इनहेरिट होईल तर जीन्स सुद्धा इनहेरिट होणार. त्याचा अर्थ झाला सच जीन्स आर कॉल्ड ॲज लिंक्ड जीन्स. मग क्रोमोझोम सोबत सगळे जीन्स खालच्या जनरेशन मध्ये येणार. म्हणून या जीन्सला तुम्ही कोणते जीन्स म्हणायचे, दे आर लिंक्ड. ते एकमेकांसोबत जोडल्या गेलेले जीन्स आहेत, लिंक्ड जीन्स. समजतंय. ओके. दिस टेंडन्सी ऑफ 2 or more genes present on the same chromosome, हा एकच क्रोमोझोम आहे, that are inherited together is known as linkage. कशाला लिंकेज म्हणायचे, या सेम क्रोमोझोम वरती 2 पेक्षा जास्त जीन्स प्रेझेंट आहे आणि ते सोबतच खालच्या जनरेशन मध्ये इनहेरिट झाले, ट्रान्सफर झाले. मग असा जो सोबत ट्रान्सफर होण्याचा जो फिनॉमिनन आहे, त्या फिनॉमिननला, त्या प्रोसेसला तुम्ही म्हणायचे लिंकेज. क्लिअर. दिस लिंकेज कशाला म्हणतो आपण, प्रत्येक वेळा जीन्स, डिफरंट जीन्स आर प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम. बरोबर आहे. क्रोमोझोम हा एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन कडे ट्रान्सफर होतो. इथे लिहिलं मी सेकंड जनरेशन. ठीक आहे. मग कोण ट्रान्सफर झालाय, तर क्रोमोझोम झालाय. क्रोमोझोम वरती काय प्रेझेंट आहे, तर जीन्स प्रेझेंट आहे. मग क्रोमोझोम जर ट्रान्सफर झाला तर जीन्स, क्रोमोझोम इनहेरिट झाला म्हणजे ट्रान्सफर झाला.
तर जीन्स सुद्धा इनहेरिट होणार. मग ही जी इनहेरिट होण्याची एकत्रितपणे दोनपेक्षा जास्त जीन्स जे काय प्रेझेंट असतील ते जे इनहेरिट होण्याची जी टेंडन्सी आहे, दॅट टेंडन्सी इज कॉल्ड एज लिंकेज. क्लियर? आगे बढ़ेंगे. हु डिस्कवर्ड लिंकेज इन प्लांट्स? आता हे आपलं काय बोर्डचे प्रिपरेशन. बोर्डचे हे प्लांट मध्ये कोणी हे तुमचा लिंकेज स्टडी केला तर बेटसन अँड पनेट. बेटसन अँड याला प्युनेट म्हणा, पनेट म्हणा, फक्त स्पेलिंग राईट लिहा. बेटसन अँड प्युनेट हॅव डिस्कवर्ड दिस युअर लिंकेज इन प्लांट्स. तीच अॅनिमल मध्ये कोणी केलंय तर थॉमस हंट मॉर्गन. थॉमस हंट मॉर्गननी ही डिस्कवरी कोणामध्ये केली आहे तर अॅनिमल्स मध्ये केली आहे. मग या दोन्ही क्वेश्चनचे आन्सर क्लिअर आहे. याच्यामध्ये काही कॉन्सेप्ट नाहीये, फक्त नाव लक्षात ठेवायचं आहे. प्लांट जर म्हटलं तर बेटसन अँड पनेट, अँड युअर अॅनिमलच्या केसमध्ये लिंकेज कोणी शोधली तर थॉमस हंट मॉर्गन. त्याचा एक्सपेरिमेंट सुद्धा नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला बघायचा आहे. नेक्स्ट काय सांगितलंय आता लिंकेज. लिंकेज कळालं, पुन्हा एक वेळा लिंकेज सांगतोय. व्हॉट इज लिंकेज? Chromosomes are inherited from one generation to next generation. Chromosomes are present on genes. That is why more than two genes are म्हणजे ते genes are inherited together in the next generation, and that phenomenon is called as linkage. कारण ते genes एकमेकाला काय असते लिंक झालेले असते, linked genes म्हणू आपण त्याला. राईट? मग ही जी लिंकेज आहे दोन टाईपची लिंकेज आहे. एक तर कम्प्लीट लिंकेज आणि दुसरी असतात इनकम्प्लीट लिंकेज. कशाला म्हणणार कम्प्लीट लिंकेज? सगळीच्या सगळे जीन्स जर खाली ट्रान्सफर होत असतील तर ती कम्प्लीट लिंकेज. आणि ऑब्वियस आहे, बघू ते पुढे बघू. आणि जर पूर्ण होत नसतील तर त्याला म्हणू आपण इनकम्प्लीट लिंकेज. ठीक आहे? तर कम्प्लीट लिंकेज कशाला म्हणायचं? ऑब्वियस आहे. परत एक वेळा समजून घ्या. हा तुमचा सेम क्रोमोझोम, एकच क्रोमोझोम, हा सेंट्रोमियर. वारंवार मी ते नाव मी उल्लेख करतोय. असं समजू आपण की हा एक जीन इथे प्रेझेंट आहे, हा याला लागून प्रेझेंट असेल, हा याला लागून प्रेझेंट असेल. समजून घ्या. ही जी वरची तुम्हाला 1 2 3 हे जे जीन्स दिसत आहेत हे कसे लोकेट झालेत? दे आर क्लोजली प्लेस्ड, जवळ जवळ आहेत एकमेकाच्या, बरोबर की नाही? आणि इथे जे दाखवलंय आपण तर दे आर डिस्टंटली लोकेटेड. त्यांच्यामध्ये अंतर आहे. डिस्टंटली लोकेटेड म्हणजे अंतराने ते ठेवलेले आहेत त्या क्रोमोझोम वरती. क्लियर? समजून घ्या. लिंक्ड जीन्स विच आर क्लोजली लोकेटेड, हे बघा क्लोजली लोकेटेड ऑन द क्रोमोझोम डू नॉट सेपरेट अँड इनहेरिट टुगेदर. आता हे जर एकमेकाच्या खूप जास्त जवळ आहे तर हे क्रोमोझोम सोबतच खालच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होणार. मग या रिजन मध्ये नो क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हरचा मिनिंग सुद्धा आपण लक्षात घेऊ, किंवा सेल डिव्हिजन हा चॅप्टर तुम्ही बघून घ्या, व्हिडिओज त्याच्यामध्ये क्लिअर होईल. या रिजन मध्ये क्रॉसिंग ओव्हर होणार नाही, ते खूप एकमेकांच्या जवळ आहे. मग हे क्रोमोझोम जसा ट्रान्सफर होईल त्याच्यासोबत सगळे ट्रान्सफर होतील. क्लिअर आहे? प्रत्येक वेळा complete linkage मध्ये the linked genes which are closely located on the chromosome and do not separate during crossing over and inherit together, the phenomenon of their inheritance is called as complete linkage. मग काय झालं? हा क्रोमोझोम नेक्स्ट जनरेशन मध्ये ट्रान्सफर झालाय तर हे जे क्लोजली लोकेट झालेले जीन्स होते हे सुद्धा जशाच्या तसे कम्प्लिटली ट्रान्सफर झाले, म्हणजे ते कम्प्लिटली लिंक झाले, जोडले गेलेले होते. मग अशा टाइपचं जे लिंकेज आहे त्याला म्हणायचं तुम्ही कम्प्लीट लिंकेज. कशावर डिपेंड करेल? डिपेंडिंग ऑन द प्लेसमेंट ऑन द क्रोमोझोम. त्या क्रोमोझोम वरती किती अंतरावर ते ठेवलेले आहेत. मग दे आर क्लोजली लिंक्ड जीन्स. ओके. Thus the parental traits are inherited in offspring. मग आता मला एक सांगा, हे पेरेंटचा क्रोमोझोम आहे तर हे जे जीन्स आहेत तर पेरेंटच्या कुठल्या तरी ट्रेट्स कंट्रोल करत असते. ट्रेट आता तुम्हाला मी सांगणार नाही, 7 लेक्चर पासून आपण तेच बोलत आलेलो आहे. तर ह्या ज्या पेरेंटच्या ट्रेट आहे जशाच्या तशा खालच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होतील. उदाहरण हाईट मध्ये, हाईट इज अ कॅरेक्टर, बरोबर ना? तर याची ट्रेट काय झाली? टॉल आणि डॉर्फ. ह्या काय झाल्या? ट्रेट झाल्या. समजू आपण की हा 1 नंबरचा जीन असेल किंवा हे टोटल जीन्स आहेत ते कशासाठी जबाबदार आहे? टॉलनेस साठी. मग पेरेंट जर टॉल आहे तर हे जशाच्या तसं खालच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर झालंय, मग त्यांची जनरेशन सुद्धा कशी होईल? टॉल होईल. कम्प्लीट लिंकेज. राईट? ओके. एक्झाम्पल, एक्स क्रोमोझोम ऑफ ड्रोसोफिला मेल, इन्सेक्ट आहे मेलॅनोगॅस्टर, तर ड्रोसोफिलाच्या मेल मध्ये इट शोज कम्प्लीट लिंकेज. हा कम्प्लीट लिंकेज शो करतो. म्हणजे एक्स क्रोमोझोम जो आहे ड्रोसोफिलाचा मेलचा, जे काय त्या मेलचे कॅरेक्टर असतील सगळेच्या सगळे त्या नेक्स्ट जनरेशन मध्ये ट्रान्सफर होते. ठीक आहे, आगे बढ़ते.
इन सेकंड टाईप कुठला लिंकेजचा टाईप पहिला बघितला आपण कंप्लीट आणि सेकंड इज युअर इनकम्प्लीट लिंकेज. परत एक वेळा तेच, हा तुमचा क्रोमोझोम, या क्रोमोझोम मध्ये हा सेंट्रोमियर. आता इथे काढलंय मी हे अंतराने ठेवलेले जीन्स आहेत बघा. अगोदरच्या केसमध्ये दे वेर लोकेटेड क्लोजली, आता दे आर लोकेटेड ऍट पर्टिक्युलर डिस्टन्स त्यांच्यामध्ये भरपूर सारा अंतर आहे. मग अंतर असल्यामुळे एक लक्षात घ्यायचंय परत, जर ते क्रोमोझोमवरच्या जीन्सचं अंतर जास्त असेल तर त्या भागामध्ये क्रॉसिंग वर होणार. म्हणजे ह्या मेल आणि फिमेल यांचे क्रोमोझोम आहेत क्रॉसिंग वर होणार. मेलचे कॅरेक्टर फिमेल मध्ये जाणार, फिमेलचे कॅरेक्टर मेलच्या क्रोमोझोम मध्ये जाणार. समजलं का? त्याला म्हणतो आपण क्रॉसिंग वर. तर हे डिस्टन्स यांच्यामध्ये जास्त आहे, म्हणजेच या रिजन मध्ये आता काय होणार आहे, क्रॉसिंग ओव्हर ड्युरिंग मिओसिस. मिओसिस होताना क्रॉसिंग ओव्हर, आणि या क्रॉसिंग ओव्हरलाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतो, रिकॉम्बिनेशन. रिकंबाईन होणे म्हणजेच दोन जे क्रोमोझोम असतात, इथे क्रोमोझोम काढून घेऊ आपण, हा एक क्रोमोझोम, तर या दोन मध्ये अशी क्रॉसिंग ओव्हर होणार. ह्या सिस्टर क्रोमॅटिड एकमेकाच्या आणि ह्या झाल्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड. तर याचा पार्ट या क्रोमोझोम कडे निघून जाणार आणि याची जीन्स या क्रोमोझोम कडे निघून जाणार. त्या प्रोसेसला म्हणायचं क्रॉसिंग ओव्हर. केव्हा होते तर दिस क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस ड्युरिंग मिओसिस. त्याला म्हणतो आपण रिकॉम्बिनेशन. म्हणजे मॅटर्नल म्हणजे मदरचे, पॅटर्नल म्हणजे फादरचे, दोघांचे कॅरेक्टर एकमेकांमध्ये काय होणार, आता मिक्स होणार. राईट. ओके. द लिंक्ड जीन्स विच आर डिस्टंटली लोकेटेड, बघा डिस्टन्स वरती आहे, ऑन द सेम क्रोमोझोम, एकच क्रोमोझोम वरती, अँड हॅव चान्सेस ऑफ सेपरेशन बाय क्रॉसिंग ओव्हर. आता सेपरेट होऊन जातील. कसं? ही एक आर्म काढली आहे मी आणि दुसऱ्या क्रोमोझोमची ही एक आर्म काढतोय. जस्ट अ सेकंड, 1 मिनिट. ओके. आता क्रॉसिंग ओव्हर म्हणजे इकडे बघा, चला मी थोडासा कलर चेंज याचा करतो, आपण डिफरंट कलर मध्ये घेऊ, लगेच तुमच्या लक्षात येईल की त्यांचा एक्सचेंज म्हणजे एक्झॅक्टली काय. इथे मी एक क्रोमोझोम काढलाय, याची आर्म. ओके. दुसरा क्रोमोझोम घेऊ आपण, दिस वन, सेंट्रोमियर, इकडे सेंट्रोमियर आणि हा याला. आता हे दोन डिफरंट दिसतात तुम्हाला, तर एकमेकासाठी ही एक क्रोमॅटिड आहे आणि ही एक क्रोमॅटिड आहे. तर या क्रोमॅटिड्सला तुम्ही कोणत्या क्रोमॅटिड म्हणणार, तर नॉन सिस्टर क्रोमॅटिड. हे जर एकच क्रोमोझोम असता, असा एक क्रोमोझोम आहे सपोज, हा एक क्रोमोझोम, तर ह्या एकमेकाच्या काय झाल्या, सिस्टर क्रोमॅटिड, कारण क्रोमोझोम एकच आहे. पण हे दोन क्रोमोझोम आहेत, तर ह्या एकमेकासाठी ह्या ज्या क्रोमॅटिड आहेत ह्या काय झाल्या, नॉन सिस्टर क्रोमॅटिड झाल्या. आणि जे एक्सचेंज किंवा रिकॉम्बिनेशन किंवा क्रॉसिंग ओव्हर जे होणार ते नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ दिस होमोलॉगस क्रोमोझोम होणार. ओके. तर मग आता हे ह्या येलो कलरचा जो आपण काढलाय याचा मॅटर कुठे जाणार, ग्रीन कडे जाणार, आणि या इतक्या ग्रीनच्या भागातले हे येलो कडे ट्रान्सफर होणार जीन्स, त्याला म्हणतो आपण क्रॉसिंग ओव्हर. हे ओके. मग क्रॉसिंग ओव्हर तुमचा क्लिअर. आर नोन ॲज इनकम्प्लिटली लिंक्ड जीन्स. मग क्रॉसिंग ओव्हर त्याच रिजन मध्ये होणार की ज्या रिजन मध्ये हे जे दोन जीन्स मधलं डिस्टन्स हे जास्त आहे. सपोज आता तुम्ही लिंक मध्ये आहे, तुम्ही हे जवळ जवळ आहेत, तर यांच्यामध्ये खूप कमी चान्स राहणार की क्रॉसिंग ओव्हर होण्याचा, कारण यांच्यामध्ये अंतरच नाही, आता खूप कमी अंतर आहे. आणि इथे अंतर जास्त आहे, तर ज्या रिजन मध्ये होमोलॉगस रिजन मध्ये त्या क्रोमोझोमच्या असा होमोलॉगस रिजन, आय मीन त्या क्रोमोझोमचा असा होमोलॉगस रिजन की जिथे युअर जीन्स आर लोकेटेड डिस्टंटली, त्यांच्यामध्ये अंतर जास्त आहे, त्या भागामध्ये काय होणार, क्रॉसिंग ओव्हर होणार. या भागामध्ये क्रॉसिंग ओव्हर होणार नाहीये. समजलं? ओके. मग ही जी जीन्स असतील तर त्यांना तुम्ही काय म्हणणार, वीकली लिंक्ड जीन्स, कारण त्यांच्यामध्ये डिस्टन्स जास्त आहे. इनकम्प्लिटली लिंक्ड जीन्स तुम्ही त्याला म्हणणार. राईट. नंतर द फिनॉमिनन ऑफ देअर इनहेरिटन्स इज कॉल्ड एज इनकम्प्लीट लिंकेज. ते इनकम्प्लिटली लिंक्ड होते म्हणून त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर झालं. क्रॉसिंग ओव्हर होऊन या मदरचा फादरकडे क्रोमोझोमकडे ट्रान्सफर झालं, याचा मदरकडे झाले, आणि आता हे नेक्स्ट जनरेशन मध्ये इनहेरिट होणार म्हणजे ट्रान्सफर होणार, आणि त्याला तुम्ही म्हणायचं इनकम्प्लीट लिंकेज. राईट. न्यू ट्रेड्स अकर इन ऑफस्प्रिंग. ऑब्वियस आहे, न्यू ट्रेड दिसणार. अगोदरच्या केसमध्ये आपण सांगितलं की फादर टॉल होते आणि ते लिंक्ड जीन्स होते, तर टॉलनेस त्या जीन्समुळे कंट्रोल होणार होतं, ते जशाला तसं खाली ट्रान्सफर झालं, म्हणजे ते मुलं सुद्धा टॉल होती. पण इथे आता मदरचे फादरकडे आणि फादरचे मदरकडे कॅरेक्टर्स गेलेत, बरोबर ना. मग जेव्हा हे क्रोमोझोम ट्रान्सफर होतील तर व्हेरिएशन त्याच्यामध्ये येणार, म्हणजे न्यू कॅरेक्टर्स, न्यू ट्रेट्स विल अकर इन द ऑफस्प्रिंग. नवीन नवीन ट्रेट्स त्या ऑफस्प्रिंग मध्ये दिसायला लागतील. कुणामुळे? इनकम्प्लीट लिंकेजमुळे.
ठीक आहे. ओके, उदाहरण घेऊ आपण. इन झीमेज कलर अँड शेप ऑफ ग्रेन शो इनकम्प्लीट लिंकेज. ही जी झीमेज आहे या प्लांटमध्ये शेप, कलर आणि शेप ऑफ ग्रेन, त्याचे जे धान्य आहे तर त्याचा जो शेप आणि कलर असेल त्यांच्यामध्ये इनकम्प्लीट लिंकेज असते. आपण कम्प्लिटली तुमचं स्टेट, महाराष्ट्र स्टेट बोर्ड या सिलेबसनुसारच कॅरी फॉरवर्ड करतोय. ठीक आहे, पुढे जाऊ. लिंकेज ग्रुप कशाला म्हणायचं? लिंकेज ग्रुप्स. लिंकेज ग्रुप इज नथिंग बट, फॉर एक्झाम्पल ही तुमची ह्युमन सेल. ह्युमन सेल कशी असणार आहे? ह्युमनची बॉडी सेल, इट इज डिप्लॉइड. डिप्लॉइड म्हणजे याच्यामध्ये 2n नंबर आहे, म्हणजे हा n एक सेट आणि हा n चा दुसरा सेट, 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम. तर एका सेटमध्ये किती असतात क्रोमोझोम? 23. दुसऱ्या सेटमध्ये 23. मग या 23 क्रोमोझोम मध्ये जितके काय आय मीन या n सेटमध्ये जितके क्रोमोझोम असतील, सॉरी मी काय बोललो, n सेट मध्ये जितकेही क्रोमोझोम असतील, किती n सेट मध्ये? या 23. म्हणजे या सेटलाच तुम्ही कोणता सेट म्हटले? हॅप्लॉइड म्हटले. आणि हॅप्लॉइडला कसं इंडिकेट केलं आपण? n ने इंडिकेट केलं. म्हणजे टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स प्रेझेंट इन अ हॅप्लॉइड सेट इज नथिंग बट युअर लिंकेज ग्रुप. मला एक सांगा, ही ह्युमनची सेल आहे, ह्युमनच्या सेलमध्ये किती लिंकेज ग्रुप मग असतील? किती असतील? 23. का? कारण हा झाला याचा हेप्लॉइड सेट. हेप्लॉइड सेट तुम्ही कशाला म्हटले? सिंगल एन ला. आणि या सिंगल एन मध्ये किती क्रोमोझोम आहे? 23 क्रोमोझोम आहे. म्हणजेच आपल्यामध्ये ह्युमन बिंग मध्ये देअर आर 23 लिंकेज ग्रुप्स. कळाले तुम्हाला? लिंकेज ग्रुप कशाला म्हणायचे? टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट इन अ हॅप्लॉइड सेट इज टर्म्ड ॲज लिंकेज. फॉर एक्झाम्पल, दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण. इथे यांनी दिलाय गार्डन पी, 7 लिंकेज ग्रुप्स अँड 7 पेअर्स ऑफ क्रोमोझोम. आता पी मध्ये टोटल क्रोमोझोम किती आहेत? 14 क्रोमोझोम. बरोबर आहे. क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर्स, म्हणजे 7 ची एक ग्रुप तयार झाला, 7 चा दुसरा ग्रुप तयार झाला, म्हणजे याला तुम्ही n म्हणणार, याला n म्हणणार. म्हणजेच ही झाली हॅप्लॉइड कंडिशन, ही सुद्धा झाली तुमची हॅप्लॉइड कंडिशन. बरोबर आहे. मग या हॅप्लॉइड म्हणजे n, या हॅप्लॉइड सेट मध्ये किती क्रोमोझोम प्रेझेंट दिसतात? तर 7. बरोबर ना? मग 7 क्रोमोझोम आहे, म्हणून या गार्डन पी मध्ये लिंकेज ग्रुप किती झाले? 7 लिंकेज ग्रुप झाले. पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ. ड्रोसोफिला. ड्रोसोफिला मध्ये, ड्रोसोफिला इज अ इन्सेक्ट, तर या ड्रोसोफिला मध्ये 8 क्रोमोझोम्स आर प्रेझेंट. किती क्रोमोझोम आहेत? 8. मग ग्रुप मध्ये जर केलं तर 4 क्रोमोझोम अँड 4 क्रोमोझोम, म्हणजे हा एक सेट झाला, हा एक सेट झाला. या सेटला n म्हणा, याला n म्हणा. हे दोन्ही n म्हणजेच काय झाले? हॅप्लॉइड स्ट्रक्चर झाले. मग एका हॅप्लॉइड सेट मध्ये किती क्रोमोझोम दिसतात तुम्हाला? 4. मग एका हॅप्लॉइड सेट मध्ये जितके क्रोमोझोम असतील तो झाला त्या ड्रोसोफिलाचा लिंकेज ग्रुप. मग ड्रोसोफिला मेलॅनोगॅस्टर ह्या इन्सेक्ट मध्ये किती लिंकेज ग्रुप झाले? 4 लिंकेज ग्रुप झाले. 3 एक्झाम्पल आपण इथे घेतले, ते तुम्हाला कळालेले असावेत. ओके. ऑल द लिंक्ड जीन्स इन अ पर्टिक्युलर क्रोमोझोम कॉन्स्टिट्यूट अ लिंकेज ग्रुप. या सेट मध्ये जितके काय क्रोमोझोम असतील दॅट रिप्रेझेंट्स युअर लिंकेज ग्रुप. मग समजा एक एक्झाम्पल घेऊ आपण अजून. एक्स ऑर्गॅनिझम असेल, एक्स ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये आपण म्हटलोय की त्याच्या सेलमध्ये टोटल 200 क्रोमोझोम प्रेझेंट आहेत. किती? 200 क्रोमोझोम. बरोबर आहे. आणि हा एक्स ऑर्गॅनिझम कसा आहे? हा डिप्लॉइड आहे, म्हणजे 2n इज इक्वल टू किती झाला? 200. मग याचे जर 2 सेट म्हटला तर 100 चा एक सेट आणि दुसरा 100 चा एक सेट, हा हॅप्लॉइड सेट, हा हॅप्लॉइड सेट. म्हणजे लिंकेज ग्रुप त्या ऑर्गॅनिझम मध्ये, एक्स ऑर्गॅनिझम मध्ये किती झाले? 100 लिंकेज ग्रुप्स आहे. राइट? ठीक आहे, आगे बढ़ते हैं. सेक्स लिंकेज कशाला म्हणायचं? ओके, मोर इम्पॉर्टंट, एक्स आणि वाय क्रोमोझोमचे स्ट्रक्चर्स तुम्हाला जर लक्षात आलेले असतील, होमोलॉगस रिजन मध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं, त्याच्यामध्ये सगळे सारखे जीन्स प्रेझेंट असतात. नॉन होमोलॉगस रिजन मध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही, त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्सचे जीन्स प्रेझेंट असतात. तर हे सेक्स लिंकेज वगैरे तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात येते. राइट? ट्रान्समिशन और इनहेरिटन्स ऑफ एक्स लिंक्ड अँड वाय लिंक्ड जीन्स फ्रॉम पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. पुन्हा एक वेळा, हा झाला तुमचा एक्स क्रोमोझोम आणि इकडे तुमचा हा वाय क्रोमोझोम. ठीक आहे ना? हे दोन्हीचे काय झालेत? नॉन होमोलॉगस रिजन. परत परत करायचं, नॉन होमोलॉगस रिजन. आणि हे जे दोन आहे हे काय झाले? होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम, कारण दोघांमध्ये ते प्रेझेंट असतात.
या होमोलॉगस रिजन मध्ये कुठली प्रोसेस आपण सांगितली होती? होमोलॉगस रिजन मध्ये क्रॉसिंग ओव्हर होणार म्हणजे रिकॉम्बिनेशन होणार आणि याच्यामध्ये लूजली लिंक्ड जीन्स प्रेझेंट असतील आणि ह्या नॉन होमोलॉगस रिजन मध्ये इकडे एक्स हा एक्स क्रोमोझोम आहे, मग याच्यामध्ये जे जीन्स प्रेझेंट आहेत तर त्या जीन्सला आपण काय म्हटलं होतो? एक्स लिंक्ड जीन. आणि नॉन होमोलॉगस रिजन ऑफ दिस वाय लिहिलं नाही मी, ओके, दिस इज वाय क्रोमोझोम. तर नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम याच्यामध्ये जे जीन्स प्रेझेंट आहेत त्या जीन्सला तुम्ही काय म्हटले रे? वाय लिंक्ड जीन्स म्हटले. इथपर्यंत डन आहे. ओके, तर ही एक्स लिंक्ड आणि वाय लिंक्ड जीन खालच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होणे, जनरेशन 1 टू जनरेशन 2, ठीक आहे, ही जनरेशन 1 जनरेशन 2 याच्यामधले एक्स लिंक्ड जीन्स अँड वाय लिंक्ड जीन्स हे काय होणार आहेत? ट्रान्सफर होणार आहेत. तर ह्या एक्स लिंक्ड जीनचं ट्रान्सफर किंवा वाय लिंक्ड जीनचं ट्रान्सफर एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन कडे त्या फिनॉमिनाला तुम्ही म्हणणार सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. काय म्हणणार? सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. क्लिअर आहे? परफेक्टली लक्षात ठेवायचं आहे. होमोलॉगस रिजन दोन्हीचा जर म्हटलं तर क्रॉसिंग ओव्हर होणार आणि सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स हा एक्स लिंक्ड आणि वाय लिंक्ड म्हणजेच नॉन होमोलॉगस रिजन याच्याशी संबंधी काय असणार आहे? फिनॉमिनन असणार आहे. सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स इज ऑफ 3 टाइप्स. एक्स लिंक्ड म्हणजे काय? जर एक्स क्रोमोझोमचा नॉन होमोलॉगस रिजन याच्यामध्ये जीन्स ट्रान्सफर झाले तर एक्स लिंक्ड. जर वाय क्रोमोझोम मधल्या नॉन होमोलॉगस रिजनचे जर जीन्स हे ट्रान्सफर झाले म्हणजे वाय लिंक्ड जीन ट्रान्सफर झाले तर वाय लिंक्ड. आणि तिसरा टाइप आहे एक्स वाय लिंक्ड. क्लिअर? 3 टाइपचे. आता आपण बघू एक्स लिंक्ड, वाय लिंक्ड. आता ही जी सेक्स लिंकेज, ओके राईट. मग कंप्लीट सेक्स लिंकेज 2 टाइप. सेक्स लिंकेज इज ऑफ 2 टाइप्स. आपण सध्या काय बघतोय? सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. अगोदर आपण बघितलं कंप्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेज. सेक्स लिंकेज म्हटलो का? नाही, पण इथे आता सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स आपण बघतोय. तर सेक्स लिंकेज मध्ये काय? कंप्लीट सेक्स लिंकेज, इनकम्प्लीट सेक्स लिंकेज, जे पुढच्या पेजवर आपण बघू. तर कंप्लीट सेक्स लिंकेज कशाला म्हणणार आपण? जीन्स लोकेटेड ऑन द नॉन होमोलॉगस रिजन. आत्ताच आपण बोललो बघा, हे नॉन होमोलॉगस रिजन वरती जे जीन्स प्रेझेंट आहे, ओके, जीन्स आय मीन लोकेटेड ऑन द नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम्स, ते काय दाखवणार? कंप्लीट सेक्स लिंकेज दाखवणार. क्लिअर आहे? का कंप्लीट सेक्स लिंकेज दाखवणार? कारण त्या रिजन मध्ये काय होत नाही? क्रॉसिंग ओव्हर होत नाही. कोणत्या रिजन मध्ये होत नाही? तर नॉन होमोलॉगस रिजन मध्ये. आणि क्रॉसिंग ओव्हर कुणामध्ये होतंय? परत तेच क्रॉसिंग ओव्हर कोणत्या रिजन मध्ये होणार? होमोलॉगस रिजन मध्ये होणार. म्हणजे जे सारखेच रिजन तुम्हाला दिसतात एक्स आणि वाय क्रोमोझोमचे सारखे रिजन, तर त्यांच्यामध्ये तुम्हाला काय दिसणार आहे? तर क्रॉसिंग ओव्हर होताना दिसणार आहे. ओके, वेल, क्रॉसिंग ओव्हर टेक्स प्लेस इन होमोलॉगस रिजन. नॉन होमोलॉगस रिजन मध्ये काय होणार आहे? मग क्रॉसिंग ओव्हर होती आहे का? नाही. त्यांच्यामध्ये जे जीन्स प्रेझेंट आहेत ते म्हणतो आपण सेक्स लिंक्ड जीन्स आणि त्यांचं जे इनहेरिटन्स असेल त्याला म्हणणार आपण सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. तर कंप्लीट सेक्स लिंकेजचा मुद्दा काय चाललाय? इट इज एक्झिबिटेड बाय नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. क्लिअर आता? राईट. they inherit together because crossing over does not occur in that region. त्या रिजन मध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही म्हणून ते सगळे सोबतच इनहेरिट होतात. मग एक्झाम्पल्स ऑफ एक्स लिंक्ड ट्रेट्स आर. ही जी एक्स लिंक्ड ट्रेट आहे तर त्याचे एक्झाम्पल काय? हिमोफिलिया, हे डिटेल मध्ये आपण डिस्कस करूया. नंतर रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस, ओके, अँड थर्ड इज युअर मायोपिया, नियर साइटेडनेस. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ युअर एक्स लिंक्ड ट्रेट्स. म्हणजे एक्स क्रोमोझोमचा कोणता रिजन? नॉन होमोलॉगस रिजन. याच्यापासून ट्रान्सफर होणारे ज्या ट्रेट असतील त्याचे एक्झाम्पल म्हणजे हिमोफिलिया, रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस अँड मायोपिया. आणि वाय लिंकचे काय? वाय लिंक जीन्सला, वाय लिंकच्या नॉन होमोलॉगस रिजनलाच तुम्ही काय म्हणता? होलॅंड्रिक जीन्स. जे काय वाय लिंक्ड जीन्स असतील त्यांना काय म्हणायचं? होलॅंड्रिक जीन्स. आणि होलॅंड्रिक जीन्समुळे होणारा हायपरट्रायकोसिस आणि इक्थायोसिस. हायपरट्रायकोसिस म्हणजे काय? हे तुमचे इयर पिना. तर भरपूर लोकांच्या तुम्ही कानावरती बघितलं असेल, कानामधून केस बाहेर निघताना दिसतात या पिनावरती. ओके,
इयर पिनावरती केस फक्त मेल मध्येच असतात का? फिमेल मध्ये बघितले तुम्ही कानामध्ये केस असे बाहेर दिसतात तुम्हाला फार मोठे मोठे झालेले नाही का? कारण दिस ट्रेट इज रिलेटेड टू वाय क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम इज प्रेझेंट इन द मेल ओनली. बरोबर आहे. मग त्याला म्हणता तुम्ही हायपरट्रायकोसिस. दुसरी कंडिशन दिली इक्थायोसिस. ही कशी डिसऑर्डर आहे? इक्थायोसिस ही इनहेरिट होणारी डिसऑर्डर आहे, जेनेटिक डिसऑर्डर आहे आणि विच हॅज टू डू विथ द स्किन. याचा स्किनशी संबंध आहे. याच्यामध्ये स्किन कशी होणार तुमची? ड्राय होणार, नंतर सॉलन अशी सुजणार. बरोबर आहे. आणि त्यालाच म्हणून आपण इन्फ्लेम्ड स्किन होणार, सुजलेली स्किन, ड्राय स्किन. मग अशी स्किनची डिसऑर्डरला म्हणायचं इक्थायोसिस. तर ही इक्थायोसिस आणि हायपरट्रायकोसिस ही कोणत्या क्रोमोझोमशी संबंधित आहेत? मग तुमच्या या कम्प्लीट सेक्स लिंकेजशी. वाय क्रोमोझोमवरच्या नॉन होमोलॉगस रिजन मध्ये जे काही जीन्स प्रेझेंट आहे त्यांच्यामुळे हायपरट्रायकोसिस होणार आणि इक्थायोसिस होणार. एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजन मध्ये जे काही सेक्स लिंक्ड किंवा एक्स लिंक्ड जीन्स प्रेझेंट आहे त्यांच्यामुळे तुम्हाला हिमोफिलिया होणार, रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस होणार आणि मायोपिया म्हणजे नियर साइटेडनेस. जवळचं दिसतंय, दूरचं दिसत नाही. ओके, चलो आगे बढ़ेंगे. इनकम्प्लीट सेक्स, दूसरा टाइप काय? इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. मग इनकम्प्लीट सेक्स लिंकेजचा मीनिंग काय होणार? वेल, इट इज एक्झिबिटेड बाय द जीन्स लोकेटेड ऑन द होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. परत एक वेळा, हा एक्स क्रोमोझोम आणि हा वाय क्रोमोझोम. या खालची पार्ट, इतका पार्ट एक्स आणि वाय क्रोमोझोमचा, या पार्टला कोणता रिजन म्हणता तुम्ही? होमोलॉगस रिजन. होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. या रिजन मध्ये काय होणार आहे रे बाबा? या रिजन मध्ये मी परत रिपीट करणार कारण तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. क्रॉसिंग वर होणार. बरोबर आहे. इट इज एक्झिबिटेड बाय द जीन्स लोकेटेड ऑन द होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. ही जी इनकम्प्लीट सेक्स लिंकेज आहे कोण दाखवतोय? तर दिस इज शोन बाय होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. एक्स अँड वाय क्रोमोझोम कोणता रिजन? होमोलॉगस रिजन. ठीक आहे. नंतर दे डू नॉट इनहेरिट टुगेदर बिकॉज क्रॉसिंग ओव्हर अकर्स. हे सोबत सोबत कॅरी होणार नाही खालच्या जनरेशन मध्ये. का? कारण याच्यामधले काही जीन्स हे इकडे ट्रान्सफर होतील आणि याच्यामधले काही जीन्स इकडे ट्रान्सफर होतील. मग ते सोबत सोबत खाली इनहेरिट होत आहेत का? नाही. अशा टाइपची जी सेक्स लिंकेज आहे त्याला म्हणायचं इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. आणि त्याचे उदाहरण आहेत, काय उदाहरण आहेत? तर टोटल कलर ब्लाइंडनेस, बिलकुल आंधळेपणा, दिसतच नाही. नेफ्रायटिस. नेफ्रायटिस म्हणजेच काय? किडनीमध्ये इन्फ्लामेशन होणे, नेफ्रॉन काय होणे? सुजणे. ही सुद्धा एक इनहेरिटेड डिसऑर्डर आहे, नेफ्रायटिस. अँड रेटिनायटिस पिगमेंटोसा. रेटिनायटिस पिगमेंटोसा म्हणजे काय? जो आपला आयचा रेटिना असतो, तर रेटिनाचं या डिसीज मध्ये काय होणार? तर डिजनरेशन होणार. रेटिनाचं डिजनरेशन करणारी जेनेटिक डिसऑर्डर किंवा ही सेक्स लिंक डिसऑर्डर, त्याला तुम्ही काय म्हणणार? रेटिनायटिस पिगमेंटोसा. रेटिना इन्फ्लेम होणार, डिजनरेट होणार, त्याची झीज होणार. तर हे झालं तुमचं इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. पुन्हा एक वेळा, कंप्लीट सेक्स लिंकेज कोणत्या रिजन मध्ये होणार? नॉन होमोलॉगस रिजन मध्ये. इनकम्प्लीट सेक्स लिंकेज कुठे होणार? होमोलॉगस रिजन मध्ये. का होमोलॉगस रिजन मध्ये इनकम्प्लीट सेक्स लिंकेज होणार? कारण तिथे क्रॉसिंग ओव्हर होणार. क्रॉसिंग ओव्हर झालं तर जेनेटिक मटेरियल म्हणजे जीन्स एक्सचेंज होतील, ते सोबत इनहेरिट होणार नाही. आणि या रिजन मध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही, म्हणून हे जशाचे तसे खालच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होणार. मग ही लिंकेज कोणती असणार आहे या रिजन मधली? तर कंप्लीट सेक्स लिंकेज. त्याचे उदाहरण सुद्धा आपण बघितले ना. हो, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालेलं असावं. पुढे बघू काय? क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर कशाला? आता क्रॉसिंग ओव्हर तुम्हाला समजायलाच पाहिजे. क्रॉसिंग ओव्हर हा एक मी क्रोमोझोम काढलाय, आणि हा दुसरा क्रोमोझोम. ओके. तर ओके, लाईट गई बॉस. चला मित्रांनो, लाईट गेली होती, लाईट आली आहे परत. ठीक आहे ना. चलो आगे देखते हैं. क्रॉसिंग ओव्हर कशाला म्हणायचं? कशाला म्हणायचं क्रॉसिंग ओव्हर? ऑलरेडी बऱ्याच वेळा आता आपण डिस्कस केलंय. दोन नॉन सिस्टर क्रोमॅटिड मध्ये जे काय एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल होणार. आपण एक एक्झाम्पल घेऊ. हा एक क्रोमोझोम इथे काढतोय, त्याचा हा सेंट्रोमियर आणि त्याची आर्म, ही त्याची एक आर्म. ओके. याला थोडंसं मला काय करू द्या, त्याला मी भरून टाकतो म्हणजे समजायला आपल्याला सोपं होईल.
ही एक, हा एक क्रोमोझोम तुमचा, राईट, मध्ये, ठीक आहे, इथे काढतोय मी याचा सेंट्रोमियर, दिस इज द सेंट्रोमियर, राईट. दुसरा एक क्रोमोझोम घेऊ आपण, त्याचा हा सेंट्रोमियर, अँड त्याची नॉन सिस्टर क्रोमॅटिड. ठीक है, समझले नाही अभी, देखो यहाँ पर लगेच तुम्हाला क्रॉसिंग ओव्हर कळून येईल, राईट. हे दोन क्रोमोझोम काढले मी, ठीक, आणि याचा हा झाला इथे सेंट्रोमियर. तर हे दोन होमोलॉगस क्रोमोझोम आहे, ही काय झाली नॉन सिस्टर क्रोमॅटिड, नॉन सिस्टर क्रोमॅटिड. आपला फंडा काय की आपण काय सांगितलं, सेंट्रोमियर एक दिसतोय ना तो सेपरेट क्रोमोझोम, इथे वेगळा दिसतोय सेपरेट क्रोमोझोम, हे दोन क्रोमोझोम झाले. मग ही सुद्धा ह्या एकमेकांच्या दोन्ही काय झाल्या, त्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड झाल्या. दिस ग्रीन अँड ब्लू दोन्ही एकमेकांसाठी नॉन सिस्टर क्रोमॅटिड, आणि त्यांच्यामध्ये होणार जेनेटिक मटेरियलचा एक्सचेंज. आता एक्सचेंज झाल्यानंतर काय होईल, जरी सेपरेट झाले तर हा पार्ट ओके, ठीक आहे, समजून घ्या. आता हे ब्लू दिसतंय तुम्हाला, कारण त्यात वेळ जाईल बघा आपला. तर ब्लू पार्ट जो दिसतोय, तर त्याच्याशी आता कोण एक्सचेंज होणार, इतका पार्ट हा ग्रीनचा येणार, समजतंय, हा ग्रीनचा पार्ट येणार कुणामध्ये, या ब्लू मध्ये, आणि जो ग्रीन आहे त्याच्यामध्ये ब्लू एक्सचेंज होणार. म्हणजे इतक्या सेगमेंट मध्ये जे काही जीन्स प्रेझेंट होते, इथे जीन्स प्रेझेंट आहे, आणि या ब्लू कलरच्या याच्यामध्ये जीन्स प्रेझेंट होते, ते जीन्स इकडे आले ग्रीन कडे, आणि ग्रीनचे ब्लू कडे गेले, त्याला म्हटलं आपण क्रॉसिंग ओव्हर. कोणत्या रिजन मध्ये झालंय, तर दिस टूक प्लेस, क्रॉसिंग ओव्हर टूक प्लेस इन विच रिजन, homologous region of this chromosome. बरोबर आहे. मग क्रॉसिंग ओव्हरचा मिनिंग काय होणार, इट इज रिक्वायर्ड फॉर इव्होल्युशनरी प्रोसेस, व्हेरिएशन साठी गरजेचं पडणार आहे. कोणत्या 4 स्टेप्स मध्ये क्रॉसिंग ओव्हर होणार हे तर कळालं. होमोलॉगस रिजन जो आहे त्याच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड मध्ये ह्या क्रोमोझोमची आणि ह्या क्रोमोझोमची एकमेकांसाठी नॉन सिस्टर आहे, त्यांच्यामध्ये जो एक्सचेंज झालाय त्याला क्रॉसिंग ओव्हर म्हटले. 4 स्टेप्स मध्ये होणार. पहिली स्टेप आहे सायनॅप्स फॉर्मेशन, दुसरी टेट्राड फॉर्मेशन, तिसरी असणार आहे ऍक्च्युअल क्रॉसिंग ओव्हर, अँड फोर्थ प्रोसेस विल बी युअर टर्मिनलायझेशन. म्हणजे काय, अगोदर हे दोन क्रोमोझोम आहेत, पहिली स्टेप सांगतोय सायनॅप्सिस, तर हे एकमेकांच्या जवळ येणार, सी हियर, हे एकमेकांच्या जवळ, याला म्हणायचं सायनॅप्स फॉर्मेशन. लिहून घेऊ आपण सायनॅप्स फॉर्मेशन. जेव्हा क्रॉसिंग ओव्हर व्हायचंय त्यावेळी ही पहिली स्टेप असणार आहे. दुसरी सांगितलं टेट्राड फॉर्मेशन. आता हे डायड मध्ये तुम्हाला दिसत आहे, ओके, हे टेट्राड फॉर्मेशन झालंय, यांच्यामध्ये सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स असतो, तर हे तुम्ही सेल डिव्हिजन चॅप्टर मध्ये बघून घ्यायचं आहे, ठीक आहे. नंतर काय सांगितलं, क्रॉसिंग ओव्हर, ही तिसरी स्टेप आहे क्रॉसिंग ओव्हर, आणि चौथी स्टेप टर्मिनलायझेशन. म्हणजे इथे जे काय हे एक्सचेंज झालंय हे असं झालंय, ठीक आहे, क्रॉसिंग ओव्हर. तर हे क्रोमोझोम एकमेकापासून असे सेपरेट होतील, म्हणजे टर्मिनल रिजनला येतील, म्हणजे या प्रोसेसला म्हणायचं टर्मिनलायझेशन. या 4 स्टेप्स मध्ये क्रॉसिंग ओव्हर होणार आहे. बघून घेऊ आपण. क्रॉसिंग ओव्हर इज अ प्रोसेस दॅट प्रोड्युसेस न्यू कॉम्बिनेशन्स ऑर रिकॉम्बिनेशन्स by gene exchanging of corresponding segments between non-sister chromatids of homologous chromosome. हे homologous chromosome चे नॉन सिस्टर क्रोमॅटिड, त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होणे, that is called as your crossing over. It occurs during the pachydinoprophase 1 of meiosis. meiosis जे आहे, पाचव्या लेक्चर मध्ये आपण सांगितलं होतं meiosis 1 and meiosis 2. meiosis 2 अशा 2 स्टेप मध्ये करणार. तर याचे प्रोफेज 1 लिहूनच घेऊ, चला प्रोफेज 1 वेळेला सगळंच लिहावं लागेल. तर याच्यामध्ये पहिली प्रोफेज 1 मध्ये असणार लेप्टोटीन, दुसरी स्टेप असणार झायगोटीन, तिसरी स्टेप असणार पॅचिटीन, नंतर असणार डिप्लोटीन, अँड लास्ट स्टेज असणार तुमची डायकायनेसिस. त्याच्यानंतर मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज होणार. इकडे प्रोफेज 2, मेटाफेज 2, अनाफेज 2, टेलोफेज 2. तर त्याच्यापैकी प्रोफेज 1 च्या पॅचिटीन फेज मध्ये क्रॉसिंग वेअर विल टेक प्लेस या 4 स्टेप्स मध्ये. अगोदर दोन एकमेकांच्या जवळ येतील, त्याला म्हणायचं सायनॅप्सिस फॉर्मेशन.
मग टेट्राड फॉर्मेशन, हे 4 आर्म दिसतात, टेट्राड फॉर्मेशन, क्रॉसिंग ओव्हर, दिस इज क्रॉसिंग ओव्हर. अँड देन हा जो सेगमेंट आहे पुढे पुढे सरकणार, मी असं तुम्हाला सांगितलं होतं, दॅट इज टर्मिनलायझेशन. अशा वेगवेगळ्या प्रोसेसेस मध्ये दिस प्रोसेस विल बी कॅरीड आउट. द टर्म क्रॉसिंग ओव्हर वॉज कॉइन्ड बाय मॉर्गन. इट कॅन बी आस्क्ड, कुणी क्रॉसिंग ओव्हर ही टर्म दिली? तर मॉर्गन हॅज गिवन दिस टर्म. अँड द मेकॅनिझम ऑफ क्रॉसिंग ओव्हर कन्सिस्ट ऑफ 4 सिक्वेन्शियल स्टेप. आताच आपण बघितलं, क्लिअर आहे. सो दिस इज हाऊ वी हॅव फिनिश्ड विथ crossing over, then various types of complete linkage, incomplete linkage, then sex linked inheritance, that means your complete sex linkage, incomplete sex linkage, and finally crossing over. होप इथपर्यंत सगळ्यांना सगळं कळालेलं असेल. आता भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये मॉर्गन्सच्या एक्सपेरिमेंट सोबत. राईट, थँक्यू व्हेरी मच.